आज गेलो होतो आम्ही हळदी कुंकवासाठी. त्यानंतर हळदी कुंकू झाल्याच्या नंतर केला स्वयंपाकामध्ये होतं आज शेजारच्यांनी दिलेलं धर्मनाथ बीचचं मस्तपैकी प्रसाद, नवनाथांसाठी केलेला प्रसाद, दह्याची कढी आणि त्यानंतर गुळाचा काला. खूप छान असं मस्त असं आज धर्मनाथ बीजांचा असा नवनाथांचा प्रसाद देखील खायला मिळाला आणि हळदी कुंकवाचा देखील खूप छान कार्यक्रम झाला. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आजच्या एका ब्लॉगमध्ये नवीन. हाय हॅलो गुड मॉर्निंग. आजची सकाळ तुम्हाला खूप छान जाओ आणि संपूर्ण दिवस तुम्हाला आनंदात जाओ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. खूप छान अशी सुंदर अशी मस्त सकाळ झालेली आहे. मिस्टरांना दिलेला आहे कोरा चहा. आमच्या घरात कोरा चहा सगळ्यांनाच प्रिय आहे. घरातली सगळी माणसं काही आता सगळ्यांचं आवरायचं काम चालू होतं. तर जनावरं बघू शकता मस्तपैकी सकाळी खाण्याचं काम चालू होतं. अशा प्रकारे छानशी सुंदर सकाळ, शेतामधलं घर, अगदी प्रसन्न वातावरण सकाळचं. अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं वैशाली गोळेसर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघू शकता मस्तपैकी केलेली गाजराचं थेंगाट. आम्ही गाजराचं थेंगाट म्हणतो, तुम्ही काय बोलता कमेंटमध्ये नक्की सांगा. पोळ्यांचं पीठ मळून ठेवलेलं आहे. मुलांची टिफिन करण्याची तयारी चालू आहे. बाकीचा दुसरा चहा ठेवलेला आहे. मुलांचे टिफिन भरून दिलेले होते. मुलांना काही भाजीपोळी आज न्यायची नव्हती. मसाले भात केलेला होता. मस्त मसाले भात टिफिनला पॅक वगैरे करून दिला आणि त्याच्यानंतर आता स्वयंपाकही बनवायचा होता. स्वयंपाक बनवल्याच्या नंतर आज आवरायचं आहे घरातलं संपूर्ण काही किचन वगैरे क्लीन करायचं काम चालू आहे. तर आनंदी माझ्या मदतीला आहे. आनंदी काही आज स्कूलला गेलेली नाही, तिला बरं वाटत नव्हतं. पण मग मला बोलली की मी तुला किचन साफ करू लागते. मला काही किचनवर चढता येत नव्हतं म्हणून आनंदी चढलेली होती आणि किचन साफ करू लागत होती. तर तिची खूप साऱ्या गप्पा वगैरे चाललेल्या होत्या. मस्तपैकी वरचं किचन साफ करायचं काम चालू होतं. खिडक्या वगैरे अगदी क्लीन केलेल्या होत्या. छोटे छोटे चिमुकले हात पण कामाला खूप जबरदस्त आहेत. तर तिच्यात कुठं बघून तुम्हाला वाटत असेल की ती एवढी छोटी करते पण सगळ्या कामात हुशार आणि करायला तिला खूप आवडतं. तर अशानेच मुलं शिकतात आणि पुढे जातात. अशीच माझी आनंदी, क्यूट अशी आनंदी, सगळ्या बाबतीत एक नंबर. तर चला आता सगळं काही किचन वगैरे क्लीन वगैरे करायचं काम चालू होतं. मस्तपैकी घरामधले भांडे वगैरे मी बाहेर नेऊन ठेवलेले होते. अजून रॅकचे वगैरे भांडे काढलेले होते पण वरचे लाफ्टवरचे भांडे काही काढलेले नव्हते. कारण ते जर काढले तर संपूर्ण दिवस भांड्यातच गेला असता. एवढे सारे भांडे, कुटुंब मोठं असल्यामुळे कामही तेवढंच पुरवतं. कपडे वगैरे सगळे काही सकाळीच वॉश करून झालेले होते. जेवण वगैरे झालेले होते. त्याच्यामुळे किचन साफ करण्यासाठी काढलेला होता. आणि मुळात आपण घरामध्ये स्वयंपाक वगैरे बनवतो, नॉनव्हेज वगैरे बनवतो. तर देवाचं करायचं, हळदी कुंकू करायचं होतं. तर मग घरामध्ये किचन क्लीन वगैरे करणं आम्ही दरवर्षीच करतो. तुम्हीही करत असणार. बघू शकता ताई मस्तपैकी सगळे भांडे वगैरे घासून बाहेर मस्तपैकी उन्हामध्ये ठेवलेले होते आणि आता ओटा धुवायचं काम चालू होतं. सासूबाई उन्हामध्ये मस्तपैकी छान बसलेल्या होत्या. भांडे वगैरे साफ करून मस्त रांगेशीर सगळे लावले. फक्त रॅकवरचे भांडे आहेत तेवढे. बाकीचं सगळं काही आवरलेलं आहे. आता आवरून मस्तपैकी निघालेलो आहोत हळदी कुंकवासाठी. हळदी कुंकवासाठी कुठे चाललेलो आहोत तर मागच्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की त्या कुसुमताईंकडे गेलो तर त्यांच्याच जाऊबाई सविताताई नाठे, त्यांच्या इथे आम्ही हळदी कुंकवासाठी आलेलो होतो. आमच्या शेजारीच हा बंगला आहे. खूप छान आणि मस्त असा आवार, मोठं अशी प्रशस्त असा बंगला. तर त्यांच्या घरामधलं छानसं असं देवघर. तर आम्ही गेल्याच्या नंतर भरपूर साऱ्या बायका आलेल्या होत्या आणि काहीच निघालेल्या पण होत्या. छान असं घर मस्त. आम्ही नेहमीच येत असतो. तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया. असं छान असं घर. त्यांचं बाहेरचं गार्डन वगैरे खूप मस्त आहेत. फळांची झाडं वगैरे आणि खूप असं मोठं पटांगण. तर मनीषाताईं त्या पण निघालेल्या होत्या. त्या तुम्हाला सगळ्याजणी बाय करतायत. त्यानंतर आता आम्ही पण चाललो होतो. घरामध्ये भरपूर बायका आलेल्या होत्या. ताई आणि मी डायरेक्टली गेलो किचनमध्ये. कारण बाहेरच्या हॉलमध्ये कोणी बसलेलं नव्हतं. बाबा बसलेले होते फक्त. टी व्ही वगैरे चालू होतं त्याच्यामुळे मला आवाज म्यूट करावा लागला. त्यानंतर बघू शकता सगळ्या बायका म्हणजे गावातल्या सगळ्या काही बायका आलेल्या होत्या. भरपूर साऱ्या ओळखीच्या होत्या. सगळ्याजणी मस्तपैकी चहा घेत होत्या. चहा घेतल्याच्या नंतर आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. तर ताईंना पण थोडीशी घाई होती कारण त्यांना पण दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून त्यांनी दुपारच्या टायमिंगला हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला.
कारण आमच्याकडे सायंकाळी काही जास्त कार्यक्रम ठेवत नाही. मळ्यातली वस्ती म्हटल्यानंतर गावातल्या बायका जरा यायला कानकूच करतात, त्याच्यामुळे मग दुपारीच कार्यक्रम ठेवण्यात येतो. आता हळदी कुंकवाचे कार्यक्रम भरपूर चालू आहेत. रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. तर सगळ्या बायकांच्या घरी काही ना काही कार्यक्रम असतोच. सगळ्यांचं पण रेडी मस्त होऊन आलेल्या होत्या. छान अशा आरतीताई त्या सगळ्या काही आलेल्या होत्या. मस्तपैकी त्यांनी ह्या डिशेस आम्हाला देण्यासाठी घेतलेल्या होत्या. म्हटलं डिशेस काही खराब करू नका, त्याच डिशेसमध्ये आम्हाला म्हणजे फरसाण वगैरे द्या, म्हणजे नाश्ता वगैरे, आणि तीच डिश आम्हाला म्हणजे ओटीमध्ये घाला, असं त्यांना मी सांगितलं. सगळ्याजणी हसत होत्या. तर अशा प्रकारे करण्यात आला हळदी कुंकवाचा कार्यक्रम. सविताताईंनी छान अशा डिशेस घेतल्या होत्या. नाश्त्यासाठी परफेक्ट आहे, इडली वगैरे खाण्यासाठी. तर सगळ्या ताईंना त्यांनी अशा प्रकारे वाण वगैरे दिलं आणि तिळगुळ वगैरे दिले. सगळ्यांनी पाया वगैरे पडला, मोठ्यांच्या लहाने पाया पडतात. अशा प्रकारे तिळगुळाचा कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला. मस्त असा छानसा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर आम्ही आता घरी जाणार. मला घरी देखील आज भरपूर सारे कामं होते. तर चला, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. छानसा असा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशनमुळे दुसरे व्हिडिओ बघायला मिळतील. आता चाललंय घरी. झालं आता, भरपूर काम बाकी अजून. आज घर आवरून पूर्ण थकलोय. हे बघा, अशा प्लेट दिल्या, चांगलं आहे, मस्त आहे. तर चला, आता घरी आलो. तो डबे वगैरे सगळे काही लावून दिलेले होते. पण आपलं जे चटर मटर जे काही असतं मुलांचं भरपूर खाण्याचं, आपले म्हणजे मसाले वगैरे जेवढं काय असतं छोटे छोटे पॅकेटमध्ये, तेवढं अजून भरायचं बाकी होतं. किचनमधले अजून भरपूर काही ठेवायचं चालू होतं. ज्या ताईंकडे आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे ना धर्मनाथ बीज म्हणून म्हणजे नवनाथांचं असतं, गोरक्षनाथांचं, त्यांचं ते एक प्रकारचं 4-5 मुलांना बोलवून अशा प्रकारे खायला देतात. तर गुळाचा काला, त्याच्यामध्ये ओले हरभरे टाकतात आणि दह्याची सफेद कलरची कढी, अशा प्रकारे ते नैवेद्य वगैरे दाखवतात आणि 5 मुलांना खाऊ घालतात. तर त्यांनीच मला हा प्रसाद दिलेला होता. खूप छान लागला आणि आम्ही सगळ्यांनी घेतला. नंतर मी स्वयंपाकाची तयारी केली. मस्त मेथीची भाजी, शेपूची भाजी. माझं फ्रीज थोडं बंद पडलेलं होतं म्हणून दोन्ही भाज्या खराब झाल्या असत्या म्हणून दोन्ही भाज्या कराव्या लागल्या, आणि दोन्ही भाज्या पुरल्या नसत्या म्हणून पुन्हा मला पातळ भाजी करावी लागली. तर चला म्हणतात, ते त्यांच्यामध्ये करतात, आमच्यामध्ये काही करत नाही. पण मी देखील तो प्रसाद माझ्या नैवेद्यावर ठेवला आणि देवांना नवनाथांना नैवेद्य दाखवला. तर मिस्टरांनी आणलेले ते पाव, मस्त मिरच्या होत्या, पाववडे तळले आणि भजी देखील तळले. आणि आता खूप थकलेलो होतो दिवसभर. आज काहीतरी चटपटीत असं खायचं होतं म्हणून मस्तपैकी पाववडे तळले. अशी घरघंटीमध्ये असं ताजं पीठ दळलेलं होतं. आणि असं काही नाही की पाववडे तळले म्हणून बाकीचा स्वयंपाक मिटला, तसं नाही. पोळ्याही केल्या होत्या, भातही होता आणि झिरकंही होतं. शेतकऱ्याचं कुटुंब मस्तपैकी दणकावून खायचं आणि छान प्रकारे तब्येतशीर राहायचं, अशी आमची घरची पद्धत आणि वारंवार तशाच पद्धतीने आम्ही राहतो. तर चला, दिवसभर थकलेलं जरी असलं तर स्वयंपाक काही आपला बाहेरून काही पार्सल कधी येत नाही, आपलाच करावा लागतो. मस्तपैकी पाववडे तळले, झिरकं वगैरे केलेलं होतं. सगळ्यांनी पोटभर वगैरे जेवणं केली आणि आता झालेली सायंकाळचा टाईम. मस्तपैकी आता सगळं काही आवरलं होतं. नैवेद्य वगैरे दाखवून झालेले ते नवनाथांना. छान प्रकारे मस्त कार्यक्रम झाला. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉग.